सर्व पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. हो पेन्शन धारकांनो, बघा पेन्शन धारकांना सरकारची सर्वात मोठी अट आता लागू करण्यामध्ये आली आहे. ही 2 कामे तुम्ही जर केली तरच पेन्शन पडणार, अन्यथा मार्च महिन्यापासून तुमचा पगार थांबण्यामध्ये येणार. बघा सरकारच्या माध्यमातून सांगितण्यामध्ये आलं आहे, जो काय मार्च महिना आहे याचा देखील निधी तुम्हाला मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता कडक नियम लावण्यामध्ये आले आहे. बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, हे 2 कामे तात्काळ करून घ्या. बघा ही 2 कामे जे करणार नाही त्यांना पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे 2 कामे जे पेन्शनधारक करणार त्यांनाच पुढील पेन्शन मिळणार. आता मार्च महिन्याची पेन्शन बघा तुम्हाला आतापर्यंत भेटलेली नाही हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुम्हाला तात्काळ ही 2 कामे करावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये पेन्शन येणार. आता ती कोणती 2 कामे तुम्हाला करायची आहे, चला सविस्तर पाहून घेऊया अगदी 2च मिनिटामध्ये. तर पेन्शन धारकांनो सावधान व्हा, मार्च महिन्याची पेन्शन आता थांबणार आहे. सरकारने लागू केले कडक नियम. राज्यातील सर्व पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणामुळे मार्च महिन्याची पेन्शन अनेक खात्यामध्ये जमा होणार नाही. फसवणूक टाळण्यासाठी सरकारने नियम आता लागू केलेले आहे. बघा पेन्शन धारकांनी 4 महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करावी लागणार. हो शेतकरी बांधवांनो, 2 कामे तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि ही जी नवीन 2 कामे आहे ती भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत केली नाही, त्यामुळे त्यांना पेन्शन मिळणार नाही. सरकारने लावलेली अटी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा सरकारने सांगितलं आहे, मागच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची पेन्शन अनेक पेन्शनधारकांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालीच नाही. जेव्हा ही बाब सरकारच्या लक्षामध्ये आली तेव्हा सुरक्षितता वाढविण्यासाठी पेन्शन वितरणाच्या नियमात मोठा बदल आता करण्यामध्ये आला आहे. बघा आता सरकारने नियम लावले, या नियमांच्या माध्यमातून आता पेन्शनमध्ये बघा काय होणार आहे. या ठिकाणी सरकारने सांगितलंय, जे पेन्शनधारक हे कामे करतील त्यांनाच पेन्शन मिळणार आणि जे या ठिकाणी कामे करणार नाहीत त्यांना पेन्शन मिळणार नाही. म्हणजे जर स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर सरकारने कडक नियम लागू केले. फसवणुकीपासून पेन्शनधारकांचे संरक्षण करणे हाच सरकारचा मुख्य उद्देश असून मार्चची पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला काही तातडीचे कामे पूर्ण करावी लागणार आहे. सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे आदेश आता नागरिकांना देण्यामध्ये आले आहे. बघा पेन्शनधारकांनो, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं उघडले असेल किंवा महाराष्ट्र बँक किंवा पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्याही बँकेमध्ये पेन्शन तुम्ही घेत असाल तर ही सूचना तुमच्यासाठी लागू होत आहे. नियमांचे पालन न केल्यास मार्च महिन्याची पेन्शन खात्यात जमा होणार नाही आणि जरी जमा झाली तरी ते काढताना तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अडचणी निर्माण होणार आहे. बँकेमध्ये देखील भरपूर फसवणूक होत आहे. त्यामुळे आता सरकारने हे नियम आता घातलेले आहे. 2024 आणि 2025मध्ये अनेक पेन्शनधारकांच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. 2026 सुरू होताच अशा तक्रारी पुन्हा वाढल्याने सरकारने वयानुसार 3 नवीन गट पाडून नियमावली आता जाहीर केली आहे. चोरांची नजर पेन्शनधारकांच्या खात्यावर असते, हे लक्षामध्ये घेऊन पुढील 2 दिवसात आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भात कामे पूर्ण करण्याचे आदेश तुम्हाला आता सरकारने दिले आहे. आता ती कोणती कामे आहे जी तुम्हाला करून घ्यायची आहे. बघा सरकारने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, पहिले महत्त्वाचे काम आधार कार्ड अपडेट करायचे आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलं. जर तुम्ही आधार कार्ड 2010 ते 2015च्या दरम्यान काढले असेल तर तुमचा जुना फोटो सध्याच्या चेहऱ्याशी मॅच होत नाही. आता सर्व तपासणी मशिनीद्वारे होत असल्याने आधार कार्डवर नवीन पासपोर्ट फोटो अपडेट करणं गरजेचं आहे. यामुळे तुमचे बायोमॅट्रिक ओळखणे पटवणे सोपे होईल आणि तांत्रिक कारणामुळे
पेन्शन थांबणार नाही. त्यामुळे सरकारने आता कडक अटी जाचक अटी लावण्यामध्ये आले आहे. आता दुसरे बघा, महत्त्वाचे काम म्हणजे पॅन कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. व्यवहार आणि पेन्शनसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. सरकारने आता पॅन कार्ड 2.0 ही नवीन आवृत्ती आणली असून जुनी माहिती अपडेट करणं गरजेचं आहे. जर तुमचे पॅन कार्ड जुने असेल आणि त्यावर नवीन अपडेट्स नसतील तर मार्च महिन्याची पेन्शन येण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे ही कामे करणं तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, बँकेतली आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी 2026ची नवीन KYC करणे बंधनकारक आहे. बघा, 2026 वर्ष लागताच जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना या महिन्यामध्ये तुम्ही EKYC, KYC, आधार लिंक, आधार सीडिंग केली आहे का? सर्व काही एकच आहे असं देखील म्हणलं तरी हरकत पडणार नाही. बघा, तुम्ही जर केलं नसेल तर तुम्हाला अडचण नक्कीच येणार. अनेक पेन्शन धारकांकडे दुर्लक्ष करू नका. बघा की या ठिकाणी त्यांना पैसे मिळत असतील तर त्यांनी या ठिकाणी EKYC केली असेल. तुम्हाला असे वाटत असेल की आम्ही काही करणार नाही आणि आम्हाला पेन्शन मिळणार, तर हे चुकीचं आहे. सरकारच्या माध्यमातून आता नवीन वर्षाच्या कडक अटी लावण्यामध्ये आल्यात. परंतु बघा, आधार आणि पॅन अपडेट केल्यानंतर बँकेमध्ये जाऊन नवीन KYC फॉर्म भरणे देखील आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण नसल्यास तुमचे खाते तांत्रिकदृष्ट्या फ्रीज केले जाऊ शकते, ज्यामुळे खात्यामध्ये पैसे असूनही तुम्हाला ते वेळेवर मिळणार नाही. तुमचे खाते देखील होल्ड होऊ शकते. त्यामुळे तात्काळ आत्ता जी सांगितलेली कामे आहे ती तुम्हाला करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्राबाबतही सरकारने कडक भूमिका घेतली आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची बाब आहे लाईफ सर्टिफिकेट आणि या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र याबाबत सरकारने कडक भूमिका राबवली आहे. काही ठिकाणी पेन्शनधारक या ठिकाणी ह्यात नसतानाही नातेवाईकांनी चुकीच्या मार्गाने प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले. म्हणजे की बघा, यामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बघा, काही पेन्शनधारक असे देखील आहे ते या जगात पण नाही आणि त्यामुळे या ठिकाणी झालेलं काय आहे, त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दाखवून काही चुकीचे कागदपत्रे गोळा करून पेन्शन उचलल्याचं समोर आलं. यामुळे सरकारने आता कडक अटी आणि नियम सध्या घातले आहेत. त्या नियमांचे आणि अटींचे पालन तुम्हाला करावे लागेल. बघा, अशा प्रकारची चौकशी सुरू करण्यामध्ये आली आहे. जर कोणी खोटे प्रमाणपत्र दिले असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. आता महत्त्वाचं बघा, पेन्शन धारकांनी तातडीने आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि KYC तपासून घ्यावी. मार्च महिन्यापासूनच नियमावली अधिक कडक या ठिकाणी झाली असल्याचं समोर आलं आहे. बघा, आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि फोटो सध्याच्या परिस्थितीशी जुळवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे अपडेट असतील तर या ठिकाणी तुमची पेन्शन विना टाईम लागता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, शेवटी माहिती इतर पेन्शन धारकांना देखील पोचविणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला तर या ठिकाणी कळलं की नेमकं आम्हाला काय करायचं. आता ही माहिती तुम्हाला इतर पेन्शन धारकांना देखील शेअर करायची. बघा, ही माहिती इतर पेन्शन धारकाला शेअर करून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची आधार सीडिंग पण करून घ्यायची आहे, तुमची EKYC पण करून घ्यायची आहे. बघा, तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर ते देखील करून घ्या. बघा, सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे. सतर्क राहून ही कामे पूर्ण केल्यास तुमचे खाते सुरक्षित राहील आणि फसवणूक होणार नाही. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP किंवा बँक डिटेल्स देऊ नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.